आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। काँग्रेसला सोडचिठ्ठी देत विज्ञान माने यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर मिरज विधानसभा मतदारसंघातून वंचितकडून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यानंतर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, तुम्हाला आता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे वंचितकडून, पहिली प्रतिक्रिया काय आहे? खूप आनंद वाटतोय की वंचित बहुजन आघाडीने मला उमेदवारी दिली काल। सातत्य, कुठेतरी 5 वर्ष झालं कष्ट, महिषा योजना असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, डीपीचे असतील, रस्त्याचे असतील, बरेच जनरल मोटरचे पण आपण संपवले, सर्वच हॉस्पिटल्स असतील, सर्वसामान्य जनतेची सेवा करायचं मला भाग्य 5 वर्षात मिळालं। त्याचीच पोचपावती म्हणून आंबेडकर साहेबांनी मला बोलवून घेऊन त्यांनी तिथं उमेदवारी दिली आणि पूर्ण ताकदीनं म्हटले की तुम्ही लढा, आम्ही पूर्ण ताकदीनं तुम्हाला निवडून आणायचा आम्ही प्रयत्न करेन आणि तुम्ही कामाला लागा म्हणून काल आम्हाला क्लिअर निरोप दिला। सुरुवातीला राष्ट्रवादी, नंतर काँग्रेस, आता वंचित बहुजन आघाडी, म्हणजे काँग्रेसमध्ये तुम्ही गेला, काँग्रेस कुठेतरी तुम्हाला न्याय दिला असं वाटलं होतं। असं काय झालं की वंचितमध्ये जाण्यासाठी म्हणजे जावं लागलं आणि तिथं जाण्याची तुमच्यावर वेळ आली? मी राष्ट्रवादीमध्ये होतो, राष्ट्रवादीमध्ये असताना खूप चांगल्या पद्धतीने सगळं काम चालू होतं, परंतु सगळ्याच जिल्ह्यांना एक अन्याय बघितला। विशालदादांची कुठंतरी उमेदवारी जी आहे ही धोका उमेदवारीला झाला, त्यामुळे सर्वांचंच, माझंच नाही तुमचंसुद्धा, की दादांचं कुठंतरी घराणं संपवायची काहीतरी षडयंत्र चालू आहे असं आपल्याला दिसलं आणि त्यामुळं सर्वसामान्य घरातला प्रत्येक व्यक्ती असं झालं की इलेक्शन ही आमची आहे, कारण की अन्याय होतो आहे की काँग्रेसची उमेदवारी फायनल झालेली होती, ती शिवसेनेला गेली, तर एक सहानुभूतीची मोठी लाट ही निर्माण झाली आणि दादाच एक ऑप्शन आपल्याला सर्वसामान्य BJP जर आपल्याला जिल्ह्यातून काढून टाकायचं असेल, सांगलीला कुठंतरी पुढं आणायचं आहे, तर दादाच हे ऑप्शन होते। तर एक युवक म्हणून मी म्हणेन की दादांना एक आम्ही आयडॉल म्हणून आत्ता बघतोय। त्यावेळीची पोझिशन अशीच झाली की आम्ही राष्ट्रवादी सोडून दादा होते म्हणून आम्ही दादांच्या मागं गेलो। आम्ही पक्ष त्यावेळी सोडला आणि पक्ष सोडला, त्यानंतर आम्हाला आमचं भवितव्य कुठंतरी दादा जर निवडून आले नसते तर धोक्यातच दिसत होतं। एक अपेक्षा होती की दादा निवडून आल्यावर काहीतरी होईल आपल्या चांगलं, त्यावेळी शब्द दिला होता की हां आपण करूया म्हणून, त्या ह्याच्यात आम्ही गेलो। पण आता दादा निवडून आले, काय भवितव्य तुमचं चांगलं झालं आहे का? दादा निवडून आले, खूप आनंद आहे आम्हाला की एक चांगला खासदार, सांगली जिल्ह्याला शिकलेला सवरलेला एक युवक, तरुण तडफदार मिळालेले आहेत, हुशार नेतृत्व सांगली जिल्ह्याला खूप वर्षानंतर मिळालं। परंतु एक गोष्ट घडली मधल्या कालावधीमध्ये की काँग्रेस पक्षामध्ये ज्यांनी विशालदादांना पाडण्यासाठी षडयंत्र रचलं BJPचे आणि त्यांनी विशालदादांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी, पाडण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, परंतु आता 25,000 विशालदादा जे निवडून आले, कारण की आम्ही प्रयत्न केला, आमच्यावरती साहेब त्या दरम्यान केसेस पडले, आम्ही माजी खासदारांनासुद्धा अंगावर घेतलं होतं त्यावेळी आणि परत आमच्यावर हल्लेसुद्धा झाले आणि खूप आम्ही सेलिब्रिटीज म्हणा सगळीकडे आम्ही गावाने गाव पिंजून काढलं। पिंजून काढल्यानंतर आम्हाला असं एक चित्र दिसलं की ज्यांनी पाडायचा प्रयत्न केला विशालदादांना, तेच व्यक्ती आज काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्यात, बड्या नेत्यांच्यात पक्ष प्रवेश करून त्यांची उमेदवारी ही फायनल झालेली आहे। बड्या नेत्यांकडून ज्यावेळी आम्हाला समजली की त्यांची उमेदवारी फायनल आहे, काही मिरजेचा जो मतदारसंघ आहे शिवसेनेला दिला, म्हणजे तिथला काँग्रेसचे जे उमेदवार होते ते जे अजितदादांच्या गटामध्ये गेले, ती सीट काहीतरी एक्सचेंज होऊन ही काँग्रेस मिरजेला दिलेली आहे। अशा पद्धतीनं ज्यावेळी कन्फर्म न्यूज मिळाल्या आम्हाला, अजून कोण कबूल करत नाही आहे की ही सीट कोणाला दिले, परंतु ही कन्फर्म बातमी आमच्यापर्यंत आहे। आता काही लागलं आहे की राष्ट्रवादीसुद्धा मागते हे की दावेदारी आमच्या 68,000 मतदान आहे, 100% राष्ट्रवादी, तसं बघायला गेलं तर 100% राष्ट्रवादीनं मागितलंच पाहिजे, परंतु त्या पक्षातसुद्धा गेल्यानंतर असं एक सर्वसामान्य कार्यकर्ता सच्चा विशालदादांचा, काँग्रेस पक्षाचा किंवा महाआघाडीचा म्हणून मला एक सांगायचं आहे, कोणालाही मिळो, जर मोहन वानखंडे सरच असतील तर हा माझ्यासारख्या, परत सिद्धार्थ जाधव असतील, CR सांगलीकर असतील, बाळासाहेब होंडमरे असतील, वंदना चंदनशिव असतील, उत्तमाबा असतील किंवा आपले धनराज सातपुते असतील,
ज्यांनी अहोरात्र गेले 5 वर्ष झाले आम्ही कष्ट केले, आम्ही दिवस आणि रात्र दिलं की तुम्ही निवडून यावा, निवडून आल्यानंतर म्हणजे जी शत्रू होते ती मित्र तुमचे झाले का, असा एक प्रश्नचिन्ह सर्वसामान्य मिरजकरांच्या मनामध्ये आत्ता पूर्णपणे अहोरात्र चालू आहे. त्याचं स्पष्टीकरणसुद्धा नेत्यांनी कृपया द्यावं ही माझी विनंती आहे त्यांना. तुम्ही प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. असं काय झालं की तुम्ही काँग्रेसमधून तुम्हाला वंचितमध्ये जाण्याची वेळ आली? काँग्रेसनं असं काय तुमच्यावर अन्याय केला? माझ्यावरती काँग्रेसनं अन्याय म्हणजे काय, ज्यावेळी पक्षप्रवेश झाला मोहन वनखंडेजींचा, तर तो पक्षप्रवेश त्यांना उमेदवारीचा शब्द देऊनच झालेला आहे. असंच कोणी जात नाही. जे RSS आणि संघाला मांडणारे हे मोहन वनखंडे आहेत, त्यांना जर तुम्ही फुलेशाहू आंबेडकर विचारसरणीच्या लोकांवरती लादणार आहात तर सर्वसामान्य मिरजकर जनतेनं करायचं काय? आणि मिरजेची हा इतिहास आहे पहिल्यापासून की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. मोहन वनखंडेंनी गेले 15 वर्ष झाले ज्या पालकमंत्र्यांचे सहकारी म्हणून, सहाय्यक म्हणून, PA म्हणून काम केलं, आज त्यांची परिस्थिती अशी आहे, पाहिजे ते करतो परंतु मला उभा राहायचं आणि पक्षात म्हणजे ज्या पक्षाला त्यांनी पाडण्यासाठीच योगदान होतं त्या पक्षाने त्यांना उमेदवारी देऊन शब्द देऊन पक्षात घेतलं. ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य म्हणजे एक सर्वसामान्य नागरिक, एक सच्चा काँग्रेस प्रेमी किंवा एक महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून मला तर सहन झालेलं नाही आहे. त्यामुळं वेळ मारून न्यायची, ऐन टायमाला जो उमेदवार आहे तोच भोकंडीवरती बसवायचा आणि तो जनतेला ॲक्सेप्ट करायला लावायचा की का वेळ नाही आता 35 दिवस राहिलेत, अशा पद्धतीनं काही नेत्यांचं प्लॅनिंग होतं. परंतु ते एक युवक म्हणून, एक सच्चा फुलेशाहू छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारा मी युवक आहे. जे असेल ते मी सरळ मांडतो, मागं पुढं काय ठेवत नाहीत. माझी या नेत्यांना एकच विनंती आहे की जनता ही भोळी असते, त्यांना फक्त तुम्ही वोटसाठी कशाही पद्धतीनं टॅकल करून यूज अँड थ्रो करू नका. आज सगळ्यात जास्त मतदान जर विशालदादा पाटलांना पडलं असेल तर ते अल्पसंख्याकांचं आहे, बौद्ध समाजाचा आहे, मातंग समाजाचा आहे, दलित समाजाचा आहे, मुस्लिम समाजाचा आहे. 25,000 जे लीड आहे हे त्यांनी आराखडा काढावा मिरज सिटी आणि ग्रामीणमधून, या समाजाचा आहे. तर या समाजाचा तुम्हाला उमेदवार का चालत नाही? मग विशालदादांनी या समाजाच्या जे प्रतिनिधी होते किंवा समाजाला विचारून हा निर्णय घेतला असं वाटते का तुम्हाला? त्यांनी कोणालाच म्हणजे सगळेजणच आम्ही शॉकमध्ये आहोत. मी काँग्रेसमध्येच म्हणजे काँग्रेस मी सोडली नाही आहे. मी काँग्रेसचे सगळे पदाधिकारी माझे मित्र आहेत, होते आणि राहणार, राजकारण विरहित. सगळेजण शॉकमध्ये आहेत की कोणालाही मर्जीमध्ये न घेता हा निर्णय झालेला आहे. निर्णय त्यामुळे काँग्रेसचे बहुतांश लोक कुठंतरी एक नाराज आहेत की जो उमेदवार मिळाला आहे तो त्याचा जो कणा आहे हा RSS आणि संघाचा आहे. तर त्यांना मतदान देणं म्हणजे सुरेश खाडे साहेबांनाच मतदान देणं, एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत त्यामुळं कुठंतरी पालकमंत्र्यांनाच परत निवडून आणायची फिल्डिंग आहे का, हा एक प्रश्नचिन्ह पडलेला आहे. त्यामुळं ज्यांनी लोकसभेला त्यांना मदत केली, पाठिंबा दिला, त्यांनी विशालदादांना निवडून आणलं, तेच म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब. त्यांच्यामध्येच मला धमक दिसली. शब्द दिला तर शब्द पाळणारेच व्यक्ती ते आहेत. सत्ता मिळाली नाही मिळाली फरक पडत नाही, सत्तेसाठी लाचार होणार नाहीत. परंतु सत्तेसाठी हपापलेले जी लोक आहेत, काही पण करायचं, सत्ता आणायची, कोणाचाही यूज अँड थ्रो करा, हे काय सर्वसामान्य जनतेला पटणार नाही. हे एथिक असतं काहीतरी की बाबा पक्ष आपला अजेंडा आहे, सत्तेत नसले की स्वाभिमान महत्त्वाचा आहे, एक काहीतरी एकनिष्ठता असते, काहीतरी इथिक्स असतात, ते पाळून ते आहेत. म्हणून मला ते खूप आवडले की सत्ता आम्हाला नको आहे साहेब, परंतु ज्या मुद्द्यावर आपण रेटतोय ना, ज्या समाजाला आपण वचन दिले, ज्या समाजानं आपल्याला दिलं आहे, आपण त्यांचं देणं आहे, त्या समाजाला फसवायचं नाही साहेब. राजकारण ते करत नाहीत, ते समाजकारण करतात. कोण नेमकं फसवलंय आणि कशा प्रकारे फसवलंय असं वाटतं? फसवलं काय, आता उघड आहे, सगळ्या जनतेला माहिती आहे, मिरजेची नाही सांगलीची आहे, महाराष्ट्राला, की जर उमेदवारी द्यायचीच नव्हती मोहन वनखंडेंना तर पक्षात का घेतलं? म्हणजे त्यांची फसवणूक करत आहेत असं वाटतं, असं म्हणतात तुम्ही? कुणाची फसवणूक होते? जनतेची फसवणूक झालेली आहे, जनतेची फसवणूक झालेली आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्याची फसवणूक झालेली आहे. कशी झाली फसवणूक? एखादा पक्ष जो आहे, पक्ष सर्व कार्यकर्त्यांना घेऊन बसून सांगून सवरून की आपण हा व्यक्ती घेऊया का ज्यांनी आमच्या विरोधात काम केलं, काँग्रेसच्या विरोधात काम केलं, तर आपण त्यांना घेऊया का, ही चर्चा तर केली जाते ना. विशालदादा पैरा फेडायच्या नादामध्ये स्वतः अडचणीत येतात असं वाटते तुम्हाला?
ते अडचणीत काय मला नाही वाटत येणार. ते अपक्ष निवडून आलेले विशालदादा आहेत आणि विशालदादा हे एकमेव सांगली जिल्ह्याला हुशार अभ्यासू नेतृत्व आत्ता कित्येक वर्षानंतर मिळालं आहे. आणि ते अपक्ष आहेत, ते काय कुठल्याही पक्षाचा त्यांना हे नाही, परंतु ज्या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला की वंचितचं सगळ्यात मोठं योगदान जे आहे वंचितचं आहे. कारण की काँग्रेसनं आम्ही त्यांना त्यावेळी पण म्हटलं होतं की दादा वंचितच्या चिन्हावर लढला तर तुम्ही खूप चांगलं होईल, परंतु काही गोष्टी झाल्या तर ते पॉसिबल नाही झालं. तर त्यावेळी काँग्रेस असेल घटक पक्ष काँग्रेस घटक पक्ष होती, वंचित पूर्णपणे ॲग्रेसरली आंबेडकर साहेबांची जी मिरजेमध्ये सभा झाली त्यातनं जे वातावरण जिल्हाभर झालं, आंबेडकर साहेबांमुळंच ते निवडून आलेत, ही म्हणजे कुठेही तुम्ही एक्सक्यूज देऊ शकत नाही की काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. 3.5 लाख वोटिंग आहे वंचितचं आणि तेच त्यांना पाठिंबा दिला, 1 लाख मतदानाने ते निवडून आले, तर काय परिस्थिती झाली असती तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं वंचित हा पक्ष असा आहे, कॉम्प्रोमाइज कोणत्या प्रकारे होत नाही, दिलेला शब्दच पाळला जातो आणि सर्व समाजाला, सर्व घटक समाज पक्षांना एकत्र घेऊन तो लढतो. आत्ताच आपण बघितला एक व्हिडिओ रिसेंटली की आंबेडकर साहेबसुद्धा जिरंगे पाटील साहेबांना बोललेत, तुम्ही सर्व आमचे जे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही खुलेआम पाठिंबा द्या, तुम्ही निवडून आणा, पहिलं तुमचं जे काम करणार ते तुम्हाला आरक्षण देणार, 50%च्या आत बसवणार. कोणही अजून नेता त्यांच्या एवढ्या बौद्धिक पात्रतेचं नाही आहे, त्यांनी काहीही करू शकतात. म्हणजे त्यांना सगळा अभ्यास आहे. बाकीचे कसे आहेत, फक्त हिंदू मुस्लिम्स वोट्स घ्या, आपल्याला सत्ता मिळाली ना झालं. तर समाजाचा विचार करणारे कोणतेहीच म्हणजे नेते आता उरले कदाचित नाही आहेत समाजाला योगदान देणारे. नाहीतर गेले 15 वर्ष झालं, 10 वर्ष झालं मराठा समाजाला फसवणुकीचा हे दिसतंय. मध्ये महाआघाडीनं फसवलं, परत BJPनं सुद्धा फसवलं. परंतु त्यांना विनंती आंबेडकर साहेबांनी सुद्धा जिरंगे पाटील साहेबांना केलेली आहे, तुम्ही आमच्यावर एकदा विश्वास ठेवा. शब्द दिलाय त्यांनी, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही आरक्षण 50%च्या 100% बसून देणार आणि ते तरतूद आहे. आणि आंबेडकर साहेबांच्याच धमक आहे, त्यांच्यामध्ये धमक आहे, तेच हे करू शकतात, बाकी कोणाच्या धमक नाही. हे तुम्हाला थेट प्रश्न विचारतो, तुम्ही थोडक्यात उत्तर द्यावं असं मला अपेक्षित आहे. जेव्हा विशाल पाटील अडचणीत होते, त्यांची उमेदवारी जेव्हा अडचण होती तेव्हा वंचितनं त्यांना पाठिंबा दिला. आता तुम्ही काय मागणी कराल का विशालदादांना की आता वंचितची उमेदवारी तुमची इथं जाहीर झाली आहे, बाळासाहेब आंबेडकरांकडे बघून या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा द्यावे अशी काही तुमची मागणी आहे का? सरळ माझी तीच मागणी आहे की आम्हीसुद्धा म्हणजे ठीक आहे, आम्ही अहोरात्र प्रयत्न केला दादा निवडून येण्यासाठी, दादा निवडून आले. फक्त एक माणुसकी म्हणून, मी बाकीचं काय बोलणार नाही, एक माणुसकी कुठंतरी माणुसकी जिवंत असेल तर सर्वांनी परत एकदा विचार करावा. कारण की जो उमेदवार तुम्ही आता संघाच्या विचारधारांना दिलेला आहे, लोकसभेत संघाची विचारधारा नष्ट व्हावी म्हणून खासदारांना पराभूत आपण केलं, परंतु परत एकदा संघाचाच माणूस तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्यावर लादू नये. आणि पोकळ उमेदवार आहे आता काँग्रेसचा मिरजेमध्ये, तर काँग्रेसच्या सर्व माझ्या माता भगिनींना मी विनंती करेन की निवडून येणारा पक्ष जो आहे तो वंचित आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला जर मोहन वनखंडे सर असतील, आय रिपीट, मोहन वनखंडे सर जर काँग्रेसमधले उमेदवार असतील किंवा मोहन वनखंडे सर राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तर एकाच नाण्याचे 2 बाजू म्हणून तिथं बघितलं जाणार आहे. जनता अजिबात आनंदात नाही आहे. त्यामुळं वंचित विरुद्ध BJP हे 2च पक्ष एकास एक इथं लागेल. बाकी जर मोहन वनखंडे सरांना दिलं तर ते कुठेही यामध्ये स्टँड होणार नाहीत. तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून बघतोय की तुमचे जे आरोप आहेत ते थेट मोहन वनखंडे सरांवर आहेत. असं काय तुमच्या दोघांमध्ये आहे वैरत्व की तुम्ही त्यांना टार्गेट करताय? माझं त्यांच्या विषयी काहीच वैरत्व नाही आहे. माझं एकच आहे की ते तुम्ही जसं मित्र आहात ते सुद्धा मित्र आहेत. सगळेजण पॉलिटिक्स सोडून एकमेकाचे मित्र असतो, आपण बोलत असतो. परंतु राजकारणात ज्यावेळी आपण येतो, राजकारणात कोणी कोणाला विरोध केला हे कोण कधी विसरू शकत नाही. माझ्यावरती केसेस घातले साहेब, आम्ही जामीनला वनवन फिरतोय, कुठला नेता आला नाही विचारायला आम्हाला. आम्ही कोणासाठी केलं हे मिरजकर जनतेला सगळ्यांना माहिती आहे. पक्षातनं उमेदवारी 100% माझी फायनल होती, त्यावेळी मी सोडून मी काँग्रेसमध्ये आलो, शब्द घेऊन आलो की होईल म्हणून शब्द मला दिला होता. त्यानंतर कोणी दिला होता? मला नाव नाही घ्यायचं, बट जे सगळ्यांना माहिती आहे, हे जनतेला माहिती आहे, मला शब्द दिला होता की तू आत्ता कर, तुझ्या ह्याला आम्ही आहेत सगळेजण. मी माझी उमेदवारी झालेला असलेला पक्ष मी हे केला, सोडला, मी काँग्रेसमध्ये आलो, काँग्रेसबरोबर फिरलो.
अहोरात्र प्रयत्न केला, वाटेल ते केलं का दादा यायलाच पाहिजे, का दादा आले नाही तर आपण अस्तित्व संपलं, आपण घरात बसायचं आहे. त्यामुळं दादांना निवडून येण्यासाठी काय वाटेल ते करावं लागलं, ते आम्ही केलं. परंतु म्हणजे केसेस घेतले, हल्ले झाले, सगळं झालं. म्हणजे माझी जेवढी ताकद सेलिब्रिटी आणून किंवा हे करायचं होतं ते केलं. परंतु साहेब, मला एक नेत्यांना आता विचारायचं आहे, ज्यांनी त्या दरम्यान आमच्यावरती केसेस टाकले त्यांना तुम्ही आमच्या पक्षात, म्हणजे ज्या पक्षातनं मला शब्द दिला त्या पक्षात घेऊन मांडी लावून तुम्ही उमेदवारी देणार, म्हणजे हा कुठंतरी सच्चा एकनिष्ठ प्रामाणिकपणाचा गळा घोटायचं काम झालं नाही का? आज माझ्यावर वेळ आहे. मी सर्व माझ्या योग बांधवांना एक विनंती करेन, ही वेळ तुमच्यावर यायला नको. जी वेळ आज माझ्यावर आहे ना, मला एकच विचारायचं आहे नेत्यांना की असं का केलं. आज तुम्ही हा प्रश्न जाऊन त्यांनासुद्धा विचारा की तुम्ही असं का केलं. कारण की आम्ही खूप भावनिक झालो. एक युवक म्हणून आम्ही कसं आहे, जर एक शब्द दिला तर आम्ही त्याच्यासाठी जीव पण देऊ. म्हणजे प्रेमात पडलो तर आम्ही दादांच्या पूर्णपणे आजही प्रेमात आहे, कालही होतो आणि भविष्यात पण राहणार. खरं एक प्रश्न मनामध्ये आहे तो अजून, की असं का केलं. आणि तो उमेदवार आम्हाला ॲक्सेप्ट नाही आहे. महाआघाडीतला अजूनसुद्धा वेळ गेली नाही. काँग्रेसमध्ये मी सोडून, चला मी पसंत नसेल तर फुले शाहू आंबेडकरांना मानणारा एखादा उमेदवार, ज्याचं मतदान मिरज मतदारसंघात सर्वात जास्त आहे, ज्या समाजाचं, त्या समाजाला उमेदवारी द्यावी. तुमचा कमीत कमी 30,000नं तो उमेदवार 100% निवडून येईल. परंतु एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट न करता, टार्गेट तुम्ही करू नका, कारण की त्यांच्याच जीवावर साहेब तुम्ही निवडून सगळे येता. काँग्रेसची वोट बँक ही मायनॉरिटीजच्या जीवावरती आहे आणि यूज अँड थ्रो करून फेकून देणार, हे काय उपयोग नाही. काँग्रेस नाही, महाआघाडीचीच उमेदवारी मायनॉरिटीजवर आहे. तर आमचा यूज अँड थ्रो करू नका. आम्हालासुद्धा मन आहे, आमच्याशी खोटं बोलू नका. बरं ठीक आहे, आमच्याशी बोलताय, जनतेशी तर खोटं बोलू नका. त्यामुळे जे काय आहे त्यांना घेतलं आहे पक्षात ना, तर काळीच ठेवा आणि मान्य करा की बाबा आम्ही त्यांना उमेदवारी देण्यासाठीच घेतलेला आहे. हे मान्य पण केलं पाहिजे. जनतेला फसवू नका. आम्ही तुम्हाला आदर्श म्हणून बघतोय की त्यामुळं मी वंचितचा निर्णय एकच घेतला की आम्हाला एक युवक म्हणून किंवा मी एक राजकारण आपण सोडून द्या, मी उमेदवार आहे. सरळ लोकहिताचा, लोककल्याणाचा आणि समाजासाठी जर देणं असलेला जर एखादा माणूस आणि विचारधारा असेल तर ती फक्त प्रकाश आंबेडकर साहेबांच्यात मी बघितली. सत्तेला कोणत्याही प्रकार लाथाडून दिलेला शब्द आणि आपले इथिक्स न सोडणारी ही व्यक्ती म्हणजेच प्रकाश आंबेडकर साहेब. राष्ट्रीय पक्ष आहे त्यांचा पूर्णपणे. त्यामुळं आंबेडकर साहेबांशिवाय पर्याय नाही. सांगलीची सीट आणि मिरजेची सीट, जास्त करून मिरजे सीट ही विनिंगला आहे. आज तुम्ही रिपोर्ट्स बघितले सर्वे तर सांगलीची सीटसुद्धा विनिंगला आहे. 1,09,000 मायनॉरिटी वोट्स आहेत. त्यामुळं आज काँग्रेस कुठंतरी हरियाणासारखं आज काँग्रेसचा 2-3 सीटावरती तीच प्रॉब्लेम चालू आहेत. तर माझी एक विनंती आहे की काँग्रेसचे जे विनिंग सीट आहे तिथं त्यांनी उमेदवार द्यावा आणि जिथं विनिंग नाही आहे तिथं वंचितला त्यांनी पाठिंबा द्यावा महाआघाडीने आणि वंचितचा उमेदवार निवडून आवा. कारण का, निवडून आणल्यानंतर तोच वंचितचा उमेदवार जो आहे तो साहेब तुम्हालाच पाठिंबा देणार आहे ना. एकाच एक लढत होणार म्हणताय, नेमकी एकाच एक लढत तुमची कोणावर आहे आणि तुमचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे असं वाटतं मला? माझा प्रतिस्पर्धी उमेदवार एकच आहेत, सुरेश खाडे साहेब, जे की BJPचे उमेदवार आहेत. आत्ता ते पालकमंत्री आहेत आणि ते कामगार मंत्री होते. कारण की तुम्ही बघितलं असाल की 1 वर्षापूर्वी 1,000 जनरल मोटरचे कर्मचारी मिरजेमध्ये आले होते. त्यांच्यावरती जो अन्याय झाला ते पुण्यातनं घेऊन आले. आपण त्यांना घेऊन आलो होतो, त्यांना न्याय मिळाला. वैशिष्ट्य म्हणजे काय, त्यांना न्याय मिळवून द्यायचं आपण काम केलं. आणि मला प्रतिस्पर्धी म्हणण्यापेक्षा ही विचारधारा आहे, सत्तेतनं पैसा आणि पैसेतनं सत्ता हे स्थापन करणं हा एक व्यवसाय केला आहे मिरजेला लुटण्याचा. त्यामुळे कुठंतरी मिरजेचा विकास करायचा असेल तर आपल्याला वंचितशिवाय कुठंतरी पर्याय नाही. आणि वंचितचे जे वोटर्स आहेत ह्यांचा आजपर्यंत पूर्णपणे यूज अँड थ्रो वायपर केलेला आहे. आय रिपीट, मायनॉरिटीज अल्पसंख्याकांचा वापर झालेला आहे महाआघाडीकडून आणि विशिष्ट समाजातल्या काहीच घटकांना उमेदवारी दिली जाते. परंतु ज्यांचं मताधिक सगळ्यात जास्त आहे त्यांना डावललं जातं हेतुपूर्वक. त्यामुळं असं करू नका. सर्व समाजाला एकत्रित घ्या तरच महाआघाडी असेल ही पूर्ण महाराष्ट्रात आपली टिकून राहील. चांगल्या पद्धतीनं तुम्ही निवडून याल, कारण की तुम्ही फुले शाहू आंबेडकर विचारधारा आहात. त्यामुळे आम्हीसुद्धा तेच मानतो. त्यामुळं अजूनसुद्धा वेळ गेली नाही. आता मी वंचितमध्ये आहे,
मी तर काय सोडू शकत नाही, तर काँग्रेसनेच मोठा भाऊ म्हणून एक लहान भावाला आधार द्यावा आणि मला पाठिंबा देऊन मला निवडून आणावं. नाहीतर ते तर 100% पडणारच आहेत, परंतु BJPला जे पाडायचं आहे हे कुठंतरी जरा अवघड होऊन बसेल. परंतु BJPला आत्ता पाडणं हे अजिबात अवघड नाही आहे मिरजेमध्ये. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी विचार करावा आणि एकाच एक जी निवडणूक होणार आहे वंचित विरुद्ध BJP, यामध्ये वंचितच्या मागं राहून त्यांनी वंचितला निवडून आणावं हीच त्यांना मी विनंती करेन. शेवटचा प्रश्न, जे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले जे नाराज जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना एकत्रित करून तुम्ही काय एक मोर्चे बांधणी करणार आहात का? नाही, माझी खूप इच्छा आहे, कारण की प्रत्येकजण रिस्पेक्टेबल आहे, प्रत्येकाचे वोट बँक्स आहेत, प्रत्येकाने समाजासाठी योगदान आहे, समाजासाठी काम केलेलं आहे. 5-5 वर्ष सगळेजण ती माझ्यासारखीच व्यक्ती आहेत सर्वजण, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं समाजासाठी योगदान त्यांचं गेले 5 वर्ष चालू आहे. त्यांनासुद्धा त्यांनी ग्राह्य धरलं नाही. शॉकिंग आहे आमच्यासाठी. आणि अशा पद्धतीनं खरंच फसवू नये. म्हणजे सत्ता आली म्हणून काय पण करणार का? म्हणजे जनतेनं मतदान दिलं एकदा म्हणून दुसऱ्या वेळी मालक नाही ना होऊ शकत कोण कोणाचं. प्रत्येकाला संविधानिक आहे, लोकशाही आहे, सगळ्यांना विचारून घेऊन जायला पाहिजे. इलेक्शन्स आहेत मेंटली, कारण की आपण बघतोय शहरातनं मुस्लिम समाजाचा तीव्र विरोध झाला या निर्णयाला. आपण स्टेटस बघतोय, सगळीकडे बघतोय या गोष्टींचा. ग्रामीणमध्ये सुद्धा शेतकरी संघटनेचा विरोध झालेला आहे, ज्येष्ठ लोकांचा विरोध झाला आहे. त्यामुळे ही जी महाआघाडीची दुखोली लोक आहेत, ऑब्व्हियसली त्यांनी एक होणं गरजेचं आहे. जर आपल्याला BJPला पाडायचं असेल, अजून वेळ गेलेली नाही आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन कुठंतरी वंचितला पाठिंबा देऊन आपण BJPला पराभूत सोप्या पद्धतीनं करू शकतो. सर्वे रिपोर्ट्स आहेत 30,000नं BJP आत्ता सध्या पडते वंचितच्या समोर. त्यामुळं एकत्र राहूया. आणि मी झालो म्हणजे ही इलेक्शन माझी नाही आहे, जशी विशालदादांची घेतली सगळ्यांनीच हाती की आमचीच इलेक्शन आहे. त्यामुळं वंचितला एकदा संधी देऊन बघा. मिरजेचीच नाही, महाराष्ट्राची कायापलट करणारी एकमेव ताकद, स्वाभिमानी असलेला व्यक्ती, म्हणजे ज्यांना कट्टरता, प्रामाणिकपणा, निष्ठता असेल तर ते त्यांची कुवत म्हणजेच फक्त प्रकाश आंबेडकर साहेब हेच आहेत. बाकी कोण न्याय मायनॉरिटीजला देऊ शकत नाही, हा मागचा अनुभव बघता तरी. हे होते वंचित बहुजन आघाडीकडून मिरजेचे अधिकृत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने यांनी सांगितले की विशाल पाटील असतील किंवा महाविकास आघाडीमधले जे काय लोक आहेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या म्हणजे त्यांना विज्ञान माने यांना पाठिंबा द्यावा.